सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आमच्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या वामन गोपाळ गाडगीळ या प्राथमिक शाळेत आदरणीय चेअरमन साहिलजी पार्टे आणि मुख्याध्यापिका आदरणीय कुंभार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जसे आग निर्माण करण्यासाठी इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता या तिन्ही घटकांची गरज असते, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिन्ही घटकांची तेवढीच गरज असते. हे ओळखून आमच्या शाळेने पालकांना प्रोत्साहित करण्यासाठी पाककला स्पर्धेचं आयोजन केलं होतं. विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ तर उद्याचा आदर्श नागरिक बनेल आणि हे बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचं बहुतांशी काम हे पालकवर्ग करत असतात. तसेच बालकांना सुदृढ बनवण्यात नाचणी या तृणधान्याचा सर्वात मोठा वाटा आहे. पण दुर्दैवाने मुलांना नाचणीची भाकरी म्हटलं की कपाळाला आठ्या पडतात. पण नाचणीचं चॉकलेट, मोमोज, नाचणीचा केक, गुलाबजामुन, सूप, थालीपीठ, पराठे, चकली, खीर, मोदक, गुळपापडी, घावणे, नाचणीचे पौष्टिक वडे, थिरडे, उत्तप्पा, अप्पे, त्यानंतर बर्फी अशी काही आवडीची नावं घेतली की मुलंही आकर्षित होतात. ऐकून आपल्यालाही नवल वाटलं असेल, पण होय, आमच्या पालकांनीही शक्य करून दाखवलं आहे. नाचणीपासून काय करता येत नाही हा आता आम्हाला पडलेला प्रश्न आहे. मुलं नुसतं आवडीनं खाणार नाहीत, तर आईकडे हट्ट करतील, आई नाचणीचं काहीतरी कर ना गं. खरंच गृहिणी म्हणजे गृहिणीच असतात, नसतात इंजिनियर. पण पिठाच्या गोळ्याचा त्रिकोण करून पोळी मात्र गोड लाटतात. हाती प्रत्येक व्यंजनाचं मोजमाप अचूक ठेवणारी गृहिणी खरंच नकळत शास्त्रज्ञच असते. कोणाला काय पचेल याचं भान ठेवणारी ती डॉक्टरच असते. प्रत्येक कृतीचं नकळत धडे देणारी ती शिक्षिकाही होऊन जाते. या भूमिका पार पाडत असतानाच मुलांसाठी अंगाई हमखास गायली जाणारी ती गायिकाही होऊन जाते. बरं, पोलीस नसते, पण मुलांबरोबर नवऱ्यावरही बारीक लक्ष ठेवून असते. राग आला की भांडी आपटून तांडव करणारी ती वादकही बनते. इतकंच कशाला, नवऱ्याच्या मोजक्या पगारात काटकसरीने बचतीची ताळमेळ ठेवणारी अर्थतज्ज्ञ पण तीच. वरिष्ठांची मर्जी सांभाळून प्रेमाने देखभाल करणारी परिचारिकाही तीच. सर्वांशी सुसंवादाचे प्रेमळ नाते जपत गाथा रचित असते. आहे थोडी ती जिद्दी, हट्टी, पण शेजाऱ्यांशीही असते तिची गट्टी बरं का. सहनशील आणि संयमी, पण एवढ्याशा भांडवलात पण नातेसंबंधांचा व्यवहार चोख बजावते. प्रेम आणि आपुलकीच्या जोरावर संसाराचा गाडा हाकत संसाराची गुरुकिल्ली कमरेला लावून राजाच्या घरात राणीचं राज्य करत असते. खरंच गृहिणी ती गृहिणीच असते. सकाळचा पहिला गरमागरम वाफाळलेल्या चहापासून रात्रीच्या हळदीच्या दुधापर्यंत सारं काही ती चोखपणे सांभाळते. वर्किंग लोकही इतक्या शितापीने टाईम मॅनेजमेंट करू शकत नाही जितक्या शितापीने गृहिणी संपूर्ण घर सांभाळते. ती फक्त स्वतःचीच नाही, तर कुटुंबातील सदस्यांच्या शेड्यूलवरही बारीक लक्ष ठेवून असते. अशा गृहिणीचा आदर सत्कार आमच्या शाळेत आज करण्यात आला. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या पाककला स्पर्धेत खरंच नाविन्यपूर्ण विविधता होती. आरोग्यांच्या दृष्टीने विचार केलेला होता. नाचणीपासून ते चॉकलेटपर्यंत, तसेच थालीपीठापासून ते मोमोजपर्यंत ही कमालीची विविधता या स्पर्धेत होती. स्पर्धेत भाग घेणाऱ्या आमच्या सर्व माता पालक भगिनींचे मनापासून आभार. परीक्षक म्हणून लाभलेल्या आमच्या वनारसे मॅडम, महाडकर मॅडम आणि कुंभार सर यांनीही आपले कौशल्य पणाला लावून परीक्षण केले, त्यांचेही मनापासून आभार. चला तर या नाविन्यपूर्ण पाककलेचा आस्वाद आपणही घेऊया. नमस्कार, माझं नाव रेश्मा संकेत सावंत आणि मी संकल्प सावंत याची आई आहे. तसंच या शाळेची माझी विद्यार्थिनीसुद्धा आहे. आमच्या शाळेत विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात, तसेच पालकांसाठीही राबवले जातात. यातून मुलांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यांना खूप संधी मिळते की त्यांचे कलागुण सादर करता येतील असं. त्याच्यामध्ये शिक्षकांचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन असतं तेवढंच आम्हाला शिक्षकही पालकांना इन्व्हॉल्व करून घेतात या सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे आम्हालाही आमचे कलागुण दाखवण्याचं प्रोत्साहन मिळतं. आणि आता
सोसायटीची ही स्पर्धा पाककला स्पर्धा आयोजित केल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. आमचे कलागुण आम्हाला दाखवण्यासाठी वाव मिळालेला आहे. विविध आम्ही खूप विचार केला या सगळ्या स्पर्धा म्हणजे स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी खूप विचार की कोणती रेसिपी करता येईल, त्यातल्या त्यात मुलांसाठी म्हणजे ती हेल्दी पण होईल आणि आकर्षक पण होईल असा आम्ही विचार केला. या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा अभ्यास केला, कारण ती कुठलीही गोष्ट अभ्यासाशिवाय पूर्ण होतच नाही, कुठलीही गोष्ट तयारीशिवाय पूर्ण होत नाही. तर एवढं बोलून मी शिक्षकांचे मी आभार मानते, शाळेच्या मुख्याध्यापिका ह्यांचे मी आभार मानते. नमस्कार. सगळ्या माता पालकांना आणि शिक्षकांना माझा नमस्कार. आज आपल्या शाळेत वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. पण आज या ठिकाणी कोरोनानंतर पहिल्यांदाच आपल्या शाळेत माता पालकांसाठी एक स्पर्धा भरवण्यात आली आहे, ती म्हणजे पाककलेची. त्याची थीम आहे नाचणीची, की जो मला आवडलेला खूप उत्तम काय म्हणतात थीम उत्तम निवडलेली आहे शाळेने. कारण प्रत्येक वेळी मुलांना डब्यात काय करून द्यायचं आणि जास्तीत जास्त पौष्टिक त्यांना कसं देता येईल हा नेहमी मला प्रश्न पडत असतो. पण आज नाचणीची थीम शाळेने पाककलेत ठेवल्यामुळे बऱ्याच माता पालकांनी वेगवेगळे पदार्थ करून आणले आणि त्यामुळे वेगवेगळ्या चवींची आणि वेगवेगळ्या पदार्थांची नवीन ओळख तयार झाली. तर असेच वेगवेगळे उपक्रम शाळेने माता पालकांसाठी यापुढे राबवावे अशी मी विनंती करते. नमस्कार, मी श्रावणी प्रसाद बुंदेलकर. यावर्षी आपल्या शाळेने हा जो पाल्यांसाठी उपक्रम केलेला आहे तो अतिशय छान आहे. याच्यामध्ये आपली शाळा मुलांसाठी सुद्धा अनेक कार्यक्रम घेते, म्हणजे खेळ म्हणा, बाकीच्या स्पर्धा म्हणा. आज ही पाककला स्पर्धा जी केलेली आहे पालकांसाठी ती अतिशय आवडलेली आहे. त्याच्याबरोबर हळदी कुंकूचे समारंभ वगैरे एकत्र पालक घेऊन माता पालक घेऊन एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात. असेच उपक्रम वेळोवेळी करायला हवेत आपण शाळेने. धन्यवाद. आज शाळेने राबवलेल्या पाककला स्पर्धा या अतिशय आनंददायी वातावरणात आत्ताच पार पडल्या. खूप छान वाटलं. म्हणजे शाळा म्हटल्यावर अभ्यास, पुस्तकं, दप्तर याच्या पलीकडे आत्ताच्या युगामध्ये काही दिसतच नाही. पण जेव्हा शाळा अशा माता किंवा आईसाठी स्पर्धा राबवते तर खरोखर म्हणजे मुलांसाठी पण हे विकासासाठी छान आहे. आणि आमच्यातली सुगरण कधीतरी धावपळीच्या युगामध्ये गडबडून जागी होते आणि शाळेने दिलेली थीम होती की नाचणी. आत्ता युग हे सगळं फास्टफूडचं किंवा चटकदार पदार्थांचं असतं, त्याच्यामध्ये शाळेने निवडलेली थीम अतिशय मुलांसाठी पण आरोग्यदायी आहे आणि आपल्यासाठी पण आरोग्यदायी आहे. याचा विचार केल्यानंतर या स्पर्धेतून जितके काही पदार्थ जे काही पदार्थ ठेवलेले आहेत ते नक्कीच सगळ्यांच्या आरोग्यासाठी छान आहे. म्हणजे शाळा पण छान होणार आहे आणि मुलांचं आरोग्य पण सुधारणार. वामन गोपाल गाडगीळ प्राथमिक शाळेमध्ये भरवलेली ही पाककला स्पर्धेमध्ये भरपूर मेंबर्सनी पार्टिसिपेशन घेतलेलं आहे. बघून खूप छान वाटलं. वेगळ्या प्रकारचं पदार्थ बनवता येतं हे पण इथे आल्यानंतर मला समजलं की कॉमनली लाडू वगैरे पण बघतोच, पण त्याच्यापेक्षासुद्धा अजून केकपर्यंत वेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो हे बघून मला खूप बरं वाटलं. तसंच मुलांसाठी नेहमी आपण चॉकलेट देत असतो वेगळ्या प्रकारचा, पण इथे आल्यानंतर हे पण कळलं की आपल्याला अति पौष्टिक असलेलं नाचणीमधून चॉकलेट बनवून देता येईल. तर आपल्या सर्व पालकांचं मनापासून खूप कौतुक. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव मुग्धा सागवेकर. माझी मुलगी 4थीला शिकत आहे, आज्ञा सागवेकर, आणि मुलगा देवान सागवेकर, तो पहिली शिकतो आहे. तर ही आगळीवेगळी स्पर्धा आहे, कारण की तृणधान्य नाचणी ही ॲक्च्युली कोकणात जास्त वापरली जाते. घाटावर याचा वापर जास्त केला जातो. तर ही खूप वेगळी स्पर्धा आहे आणि त्यापासून आपल्याला हे नाचणीमध्ये फायबर जास्त असल्यामुळं वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. कॅल्शियम यामध्ये जास्त असते. त्यामुळं या स्पर्धेमुळं सगळ्यांना नाचणीची माहिती म्हणजे भेटली. त्यापासून त्यांनी वेगवेगळे पदार्थ तयार केले. त्यापासून शाळेचं खूप हे आभार की त्यांना सगळं अशोक होते. आम्हाला शाळेने आज एक संधी उपलब्ध करून दिले माता पालकांसाठी की पाककला स्पर्धेत भाग घेऊन क्षणी वेगवेगळे पदार्थ बनवायचे. तर थीम त्यांनी सांगितली की नाचणीची, जे हल्लीच्या जगात काळ मागे पडत चालली आहे.
आणि त्यातून अनेक असंख्य असे पदार्थ होतात. तर त्या पदार्थ आम्हाला माहीतही नव्हते, पण या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला ते वेगवेगळे पदार्थ समजले आणि मुलांना आम्ही या प्रकारे देऊ शकतो. त्यातून त्यांना कॅल्शियम, लोह, परत वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, मोठ्यांसाठी पण आणि अगदी म्हाताऱ्या माणसांसाठी सुद्धा उपयुक्त अशी नाचणी आहे. त्याचे खूप सारे गुणधर्म आहेत, फायदे आहेत आणि ह्याचा आम्हाला ह्या पाककला स्पर्धेतून नवीन नवीन पदार्थ बनवायची आयडिया मिळाली. त्यामुळे आम्हाला इथे बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सौ प्रणाली रुपेश मनारसे. आज कोळेसू वामन गोपाळ गाडगे प्राथमिक मराठी शाळेत माता पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. माननीय मुख्याध्यापिका सौ कुंभार मॅडम यांनी मला इथे आज परीक्षक म्हणून आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते. आज माता पालकांनी अतिशय उत्साहाने इथे खूप विविध असे पदार्थ बनवून आणले. मुख्य विषय दिला होता नाचणी. आपल्या सर्वांना माहितीच आहे नाचणीचं पौष्टिकत्व किती आहे आणि त्याच्यातनं आपल्या लहानग्या मुलांसाठी अतिशय आवडीने विविध इनोव्हेटिव्ह पद्धतीने विविध असे पदार्थ त्यांनी बनवून आणलेले आहे. त्याच्यामध्ये अगदी आप्पेपासनं मोमोज, केक, गुलाबजाम, ढोकळा, पुऱ्या, विविध प्रकारचे लाडू असे खूपच त्यांनी पदार्थ आवर्जून केलेले आहेत. जवळजवळ 44 माता पालकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि अतिशय उत्तम अशी चुरशीची स्पर्धा झालेली आहे की आम्हाला परीक्षकांना खूप मोठा प्रश्न पडला की कोणाला क्रमांक द्यावा, पण शेवटी ही स्पर्धा असल्याकारणाने कोणाला तरी पहिला क्रमांक द्यावाच लागतो आहे. याचा अर्थ बाकीच्यांनी सुद्धा खूप चांगले पदार्थ बनवलेले आहेत, पण एकंदरीत त्याचे मार्क आणि गुणवत्ता किंवा एकंदरीत डेकोरेशन किंवा नाविन्य या संदर्भात आम्ही मार्क देऊन योग्य तो निर्णय दिलेला आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी आवडीचे पदार्थ हे आजकालचे नवीन नवीन ॲट्रॅक्शन आहेत, पण त्याच्यासाठी आपले पारंपरिक पदार्थांची जोड दिल्यावर किती सुंदर पदार्थ होऊ शकतो त्याची आम्हाला एक सुंदरशी झलक इथे मिळाली आणि खूप खूप धन्यवाद. नमस्कार, आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी कोळेसू वामन गोपाळ गाडगे या शाळेमध्ये विविध प्रकारच्या नाचणी कल्पना झाल्यापासून जे काही पौष्टिक पदार्थ बनवले जातील त्याची एक स्पर्धा पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेसाठी मला परीक्षा म्हणून बोलावली, त्यासाठी मी कुंभार मॅडमचे मनस्वी आभार मानते. नाचणी हा एक पौष्टिक पदार्थ आहे ज्याच्यातून आपल्याला फायबर्स किंवा व्हिटॅमिन्स खूप प्रकारे मिळतात. प्रामुख्याने ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांसाठी सगळ्यात उपयुक्त हा नाचणी हा पदार्थ आहे. ज्या काही 44 स्पर्धकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला होता त्याच्यामध्ये त्यांनी विविध प्रकारचे ढोकळा, चटणी, नाचणीचे अप्पे, नाचणीपासून केक बनवला होता, नाचणीचे मोदक असे विविध प्रकारचे पदार्थ त्यांनी इथे बनवले होते. प्रत्येक पालकांनी त्यांचं 100% देऊन इथे हा पदार्थ केला होता आणि प्रत्येकाची चव खूप वेगवेगळी होती. काही जणांमध्ये त्रुटी पण होत्या, काही पदार्थ खूप छान झालेले होते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पौष्टिकता, वेगवेगळ्या प्रकारची काही जे काही घटक आहेत, सजावट आहेत त्याच्याद्वारे परीक्षण केले गेले. याच्यामध्ये उत्तेजनार्थ आणि 1, 2, 3 असे क्रमांक काढलेले आहेत. तर आम्ही दोघींनी मिळून जास्तीत जास्त पदार्थाची चव घेऊन हे क्रमांक देण्याचा प्रयत्न केला. थँक्यू.